वंदे विष्णु सर्वलोकैकनाथं कायाच मनोभावे तुझा मी मनवी कसे हेला तुझा माझी बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका बुद्धी दे रघुनायका जय जय संत श्री गजानन द्वारकाधीश भगवान अवधूत गिरनारच्या पायऱ्या चढत असताना आतून वाटत होतं किती लांब आहे अवधूत श्री गुरुदेव ते असं मनातून जसं त्या भगवंताला आवाज देण्याची इच्छा होत होती ना तसा गजर केला अवधूत करुणावरनामे भगवान संत श्री गजानन महाराजांच्या सान्निध्यामध्ये पुण्य पर्व काळ ज्या महिन्याची निर्मिती भक्तासाठी झाली जो पुण्य पावन महिना पुरुषोत्तम मास भक्तासाठी भगवंताला त्याची योजना करावी लागली भक्त रक्षया अवतार घेसी आपुल्या बाळीसी भक्त जना की भक्ताचं रक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष त्या भगवंताने अवतार घेतला नवे नवे ते एक स्वतंत्र मास निर्माण केला आणि ज्या मासाला ज्या मालाला भाव नसतो बरं का ज्या मालाला भाव नसतो जो माल खराब झालेला असतो जो माल टाकाऊ असतो तोच देवाच्या पत्रात येत असतो बरं का लक्षात घ्या तुम्ही साधं व्यावहारिक दृष्ट्या उदाहरण सांगायचं चांगली नोट दानपेटीमध्ये पडत नाही पण फाटलेली नोट दानपेटीमध्ये पडते मंदिराचे विश्वास असतील मंदिराच्या पेट्या उघडल्यावर बघायचा 100च्या 10 नोटा असतील तर त्याच्या 50-10च्या नोटा या फाटलेल्याच असतील बाकीच्या 5 नोटा कुठेतरी काहीतरी एका धार्मिक प्रवृत्तीचा असेल तर त्या चांगल्या पडतात म्हणजे खराब झालेला माल हा भगवंताच्या चरणावर पडतो बघा बरं तुम्ही मला सांगा तुम्ही अध्यात्माला तारून घेतले लोक फार कमी असतात म्हणजे तुम्ही खराब आहे असं मला म्हणायचं नाहीये मला असं म्हणायचं नाहीये पण उत्तरार्ध त्यावेळेस आयुष्याचं सुरू होतं त्यावेळेस माणसाला परमार्थ करावा उत्तरार्ध सुरू झाल्यानंतर माणसाला परमार्थ करावा लागतो समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात सावधान सावधान की सावधान असलं पाहिजे मग कशासाठी सावधान असलं पाहिजे क्षणोक्षणी हाची करावा विचार भवसिंधू दयामया पार भवसिंधू दयामया पार भवसिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा पार भवसिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार आयुष्य का तो काळ सावधान की क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे की ज्यावेळी परमेश्वराकडे भक्तासाठी त्या परमेश्वराला एक योजना करावी लागली की ज्याला कुणीच विचारत नाही 12 महिन्याची निर्मिती झाली 13वा महिना पुरुषोत्तम मास मलमास तो निर्माण झाला पण त्या मलमासाला कुणी प्राधान्य देत नाही मग अशा मलमासाला
प्रत्यक्ष भगवंताने स्वीकारलं आणि स्वतःचं नाव त्याला दिलं आणि पुरुषोत्तम मास निर्माण झाला. मग असा पुण्य पर्व पुरुषोत्तम मास. अरे दोघांचे काय ते सुद्धा का मागून घ्या कोणाला तरी, नाही तर तिघाचाही लॉस होईल. की त्या परमेश्वराने स्वतःचं नाव त्याला दिलं आणि स्वतः त्या महिन्याला स्वीकार केला. इतका पुण्यपर्व काळ मास आहे. आणि अशा पुण्यपर्व काळ मासात जवळ हे सगळे सिद्ध आहे तव तो आपले हित पाये तीर्थयात्रा चुकवू नको. पायी काढून टाकलं मी. काऊन काढून टाकलं? आता तिथपर्यंत पायी पायी जाण्याची इच्छा होत का? ऐक, पण जवळ हे सगळे सिद्ध आहे तव तू आपले हित पाय. काय सिद्ध आहे? काय सिद्ध आहे? पाय हात जोपर्यंत पाय ठीक आहे. मला इतर असू द्या गुरुजी. किती त्रास होत्या पण परमेश्वराची अनंत कृपा तुमच्यावर आहे. काहीतरी पुण्याईचा ठेवाय म्हणून ते तितकं साध्य झालं. नाही तो होत नाही. तुका माने होता ठेवा, तुका माने होता ठेवा, तो या भावाचा पडला, तो या भावाचा पडला, तदरुषे निघाला, संत दरुषे की भगवंतामुळं संतांमुळं ते सगळं काही दर्शन वगैरे प्राप्त होतं. 100% खरं आहे. पण त्या मार्गाला जाण्यासाठी सर्वात पहिले काय असली पाहिजे? ती इच्छा असली पाहिजे. इच्छा असली पाहिजे. माझा विषय काय की ज्या भक्तासाठी प्रत्यक्ष हा महिना निर्माण केला पुरुषोत्तम मास, की ज्या महिन्याला कुणीही विचारत नव्हतं. चैत्राधिक पासून जे 12 महिने आहेत त्या प्रत्येक 12 महिन्याची एक 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 देवता आहे. पण हा पुरुषोत्तम मास भक्तासाठी निर्माण झाला. पण याला कुणीही वाली नाही तर त्याला प्रत्यक्ष परमेश्वर वाली झाला. स्वतःचं नाव दिलं. नवे नवे ते इतके मोठे अधिकार त्या पुरुषोत्तम मासाला दिले की जो कोणी या पुरुषोत्तम मासामध्ये अधिक मासामध्ये सत्कर्म करेल. काय करेल? सत्कर्म. बघा 12 महिन्याला जितकं विशेष पुण्य सांगितलं नुसतं विशेष, पण ह्या 13व्या महिन्याला अधिकस्य अधिकम फले त्याच्यापेक्षा जास्त विशेष महत्व सांगितलं. पण केव्हा? जो टाकाऊ असतो तो परमेश्वराला शरण गेला की त्याचं महत्व परमेश्वर वाढवतो. की ज्याला कोणी विचारत नाही. ज्या समाजाने संत ज्ञानेश्वर महाराजांना वारीत टाकलं त्या समाजाचं नाव आज कोणी घेत नाही. पण त्या ज्ञानोबा आणि तुकोबाच्या नावावर सगळं काही चाललेलं आहे. आज त्या ज्ञानोबाचं नाव घेतलं जातं का? त्यावेळेस समाजाने टाकून दिलं. पण आज त्या समाजाला ज्ञानोबाशिवाय पर्याय नाही आहे का? नाहीये ज्ञानोबा. संतांनी ज्याचा स्वीकार केला, परमेश्वराने ज्याचा स्वीकार केला 100% त्याचा उद्धार आहे. मग त्याचा नुसतं स्वीकार नाहीये. काय कशासाठी हा महिना निर्माण झाला आणि कशासाठी हा सत्संग करतोय आपण? कशासाठी हा सत्संग विचार करतो? कशासाठी करतोय? अहो मला एक गोष्ट सांगा. भागवत तुम्ही नित्य ऐकतात. काय ऐकतो आपण? नित्य भागवत ऐकतो. कधी कुठेतरी विस्तारपूर्वक कथा होती, कधीतरी गुरुजीला वेळ मिळत नाही, कधीतरी आपल्याला जाणं होत नाही. पण त्या भागवतामधलं एक उदाहरण बघा तुम्ही. ज्यावेळेस प्रत्यक्ष नारायण निज धामाला गेले. आपण प्रवास क्षेत्राच्या ठिकाणी गेलो होतो. कोणतं ठिकाण होतं ते? भालकी तीर्थ होतं. त्या भालकी तीर्थावर गेलो होतो. त्या भालकी तीर्थावर प्रत्यक्ष भगवंतानी निजधाम गमन केलं आणि ते निजधाम गमन केल्यानंतर इकडं पांडवांना माहित नव्हतं की भगवंतानी निजधाम गमन केलं.
इकडं स्वर्गारोहणाच्या आधी भगवंत बरेच दिवस झाले गेले, भगवंताचा काही निरोप नाही, भगवंताचा काही मेसेज नाही. त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं ना, किंवा पत्रव्यवहारही झालेला नव्हता. भगवंताचा काय निरोप नाही. म्हणून धर्मराजाला वाटलं की आपण अर्जुनाला पाठवावं. कुठं पाठवावं? की भगवंताची विचारपूस करण्यासाठी, की भगवंत काय, मला मूळ मुद्द्याकडे यायचंय माझ्या, भगवंताकडे बघावं. म्हणून अर्जुन सगळा तयार झाला. कसा तयार झाला? मुकुट घातला, कानामध्ये अलंकार घातले, गळ्यामध्ये रत्न घातले, हातामध्ये कडे घातले, असा राजासारखं पूर्ण तयार झाला. अहो सगळं राज्य दानातून टाकलं ना भगवंताने. युद्ध झाल्यानंतर सगळं काही परत पांडवांना देऊन टाकलं. पण बरेच दिवस झाले भगवंताची भेट नाही, म्हणून अर्जुनाला धर्मराजाने पाठवलं. पूर्ण तयार झाले, एखाद्या राजाच्या वेशामध्ये तयार झाले. राजा होताच अर्जुन. सोबत आपलं कोणतं धनुष्य घेतलं, आणि धनुष्य सोबत घेतलं आणि निघाले गेले आणि वापस आले. वापस आल्यानंतर जे तयार होऊन गेले होते, आल्यानंतर विचित्र अवस्था दिसली अर्जुनाची. विस्कटलेले, टोप गळून पडलेला, कानातले हिसकावून घेतलेले, गळ्यातले हिसकावून घेतलेले, सगळं काही हिसकावलंय. चोरांनी लुटलं अर्जुनाला. काय केलं? चोरांनी लुटलं अर्जुनाला. ज्यावेळी धर्मराजाने अर्जुनाकडे बघितलं आणि धर्मराजाने अर्जुनाला बोलायला सुरुवात केली, अरे काय झालंय? त्यावेळी अर्जुनाच्या मुखातले शब्द होते, काय होते? की भगवंत निज धामाला गेले. त्यावेळेस धर्मराजांचा विवेक होता. धर्मराजा म्हणजे आता थांबायचं नाही, आता स्वर्गारोहण करायचं. आपल्याला काय करायचंय? स्वर्गारोहण करायचं. माझा प्रश्न हाच आहे की रणभूमीमध्ये कुरुक्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस अर्जुन उभा होता, त्यावेळेस त्या अर्जुनामध्ये ताकद होती का नाही? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. त्या अर्जुनाकडे गांडीव धनुष्य होतं का नाही? मग ज्या धनुष्याने अनेक वीरांना संपवलं, अनेकांना मृत्युमुखी पाडलं, अनेकांना गती प्राप्त करून दिली. मग ज्या अर्जुनाने एवढ्या मोठमोठ्या योद्ध्यांना संपवलं आणि त्या अर्जुनाला चिल्लर पाकिट चोरणाऱ्या लोकांनी लुटलं, चोरलं त्याच्या अंगावरचं. मग मला सांगा, त्यावेळी सुद्धा गांडीव धनुष्य अर्जुनापाशी होतं, आजही ते धनुष्य होतं. मग अर्जुनाने त्यावेळेस त्या रणभूमीमध्ये अनेकांना गती प्राप्त करून दिली. मग आज अर्जुन त्या लोकांना संपवू शकत नव्हता का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. पण काय झालं? देव नाही, देव सुद्धा नाही. काय संपवू शकला? वेळ, समय बलवान है, नहीं बलवान मनुष्य. काले अर्जुन लुट गया वही धनुष्यवान. समय किती बलवान आहे लक्षात घ्या. मनुष्य बलवान आहे का? महत्वाचं काय? वेळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कोणता विचार? हा महत्वाचा आहे. अहो, या पुरुषोत्तम मासाला कोणीही प्राधान्य देत नव्हते. त्या पुरुषोत्तम मासाला प्रत्यक्ष भगवंताने धारण केलं नवे की त्या मासाचा स्वामी मी होतो पुरुषोत्तम. त्या मासामध्ये एक पुण्य केलं तर ते 10 पटीने अधिकम फले जास्त पुण्य प्राप्त होईल. इतकं मोठं ज्याला टाकून दिलं होतं त्याचा उत्कर्ष किंवा त्याला महत्व प्रत्यक्ष भगवंताने दिलं. का? क्षणाला महत्व आहे, क्षणाला महत्व आहे. की त्या पुरुषोत्तम मासाला अजून सोपं. पांडवांनी वनवास भोगला. किती महिने भोगला? किती वर्ष भोगला? 12 वर्ष. आणि त्यातला एक 13वा अज्ञातवास. बरोबर. मग हे दुःख प्राप्त काय झालं पांडवांना? अधिक महिन्यामध्ये हा प्रश्न
ज्यावेळेस नारदांनी ब्रह्मदेवांना विचारला होता की पांडवांचा सांभाळ करणारा प्रत्येक द्वारकाधीश आहे. हा? ज्ञानदेव बने व्यासाची गुण दोरकी कारण पांडवानी दोरकी कारण पांडवानी दोरकी कारण पांडवानी ज्ञानदेव बने व्यासाची आज्ञा द्वारकेचा राणा पांडवा घरी. की ज्ञानदेव काय म्हणताय की प्रत्यक्ष परमेश्वराने सगळं सोडून त्या पांडवांचा सांभाळ केला. परमेश्वराने सांभाळ केला पांडवांचा. मग परमेश्वराने एवढा सांभाळ केल्यानंतर त्या पांडवांना वनवास भोगण्याची वेळ काय आली? लोक म्हणतात ना, अरे तुम्ही गजानन महाराजांच्या सान्निध्यात तुम्ही सेवा करता, मग तुमच्यावर दुसरं यायलाच नाही पाहिजे. तुम्ही सकाळ दुपार त्रिकाळ संध्या करतात, मग तुमच्यावर दुःख यायलाच नाही पाहिजे. तुम्ही एवढा जप करता, तुमच्यावर एवढं हे संकट यायलाच नाही पाहिजे. तुम्ही एवढा अध्यात्मामध्ये, मग तुमची बुद्धी सात्विकी 100% राहिलीच पाहिजे. ऐकणाऱ्याची नाही, सांगणाऱ्याची सुद्धा बुद्धी सात्विक राहिली पाहिजे. सांगणाऱ्याची सुद्धा बुद्धी किती काय राहिली पाहिजे? सात्विक राहिली पाहिजे. क्रियमान, प्रारब्ध आणि संचित या 3 फार महत्वाच्या गोष्टी आहेत. क्रियमान, प्रारब्ध आणि संचित. मांजर दूध पिती, ती काय लावून पिती? डोळे लावून दूध पिती. पण त्या मांजरीला दूध पित असताना तिला काय वाटतं? माझ्याकडं कोणीच बघत नाहीये. हा तिच्या मनाचा, मी सांगतोय पण हे सांगत असताना मी त्या परमेश्वराला बोललं पाहिजे. आणि त्या परमेश्वराला हे 100% माहितीये की हे सात्विकतून आहे का रजोगुणातून आहे का तमोगुणातून आहे. हे रजोगुणातून आहे. मी परमेश्वराची एवढी उपासना करतो, एवढा पुण्यपावन अधिक मास आहे, अधिक मासामध्ये मी नित्य नेमानं वागलो, मग हे सगळं पुण्यकर्म मी केलं. मग एवढं सगळं करत असताना माझ्या पदरामध्ये दुःख का? माझा मुद्दा आहे पुरुषोत्तम मासाचा. सिद्धांत पटवून देण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत वापरावं लागत असतात. की मला दुःख का? मग एवढा मोठा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा की द्वारकेचा राणा सांभाळ करतोय पांडवांचं, मग पांडवांना एवढं दुःख का? किंवा जी द्रौपदी प्रत्यक्ष भगवंताची कोण आहे ती, मग त्या द्रौपदीच्या नशिबामध्ये दुःख का? ती तर परमेश्वराची बहीण आहे ना. अरे सुखाच्या नंतर दुःख, दुःखाच्या नंतर सुख, हे घटिका यंत्र चालणारच आहे. पण हे घटिका यंत्र, घटिका म्हणजे काय? वेळ, समय. पण ह्या समयाला, त्या क्षणाला काय विचार करायचा आहे? क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. ती द्रौपदी तरी भगवंताची बहीण होती ना, मग तिला दुःख का पत्रामध्ये? पत्रिकेमध्ये काय टाकलंय? पुरुषोत्तम मासाचं महत्व, यात्रेची सांगता, आणि ज्या भक्तांनी गजानन महाराज मंदिरासाठी सहकार्य केलं त्या भक्तांचा प्रसाद वाटा, हे काही म्हणून त्या पुरुषोत्तम मासाची सांगता. मग तो पुरुषोत्तम मास किती श्रेष्ठ आहे हे सांगणं वक्त्याचं काम आहे, ते सांगणं महत्वाचं काम आहे. त्यातले तर दुग्ध शर्करा योग म्हणजे त्या पुरुषोत्तम मासामध्ये आपण यात्रा करून आलोय, त्या यात्रेचं समापन. ती द्रौपदी तर बहीण आहे भगवंताची, मग तिला एवढं का दुःख? की ज्या राजसभेमध्ये मोठमोठाले आचार्य बसलेले, मोठमोठाले गुरु बसलेले, मोठमोठाले ज्ञाते बसलेले, आणि
त्या सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्र आलं होतं, मग इतकं दुःख का? मग तिला एक पती नव्हे 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 तर तिला 5 पती आहेत. तिला हे दुःख का भोगण्याची वेळ आहे? मेधावी नावाचे ऋषी आहेत. कोणते? मेधावी नावाचे ऋषी. आणि त्या मेधावी ऋषींना एक देवकन्या आहे, एक देवकन्या, आणि त्या कन्येचा सांभाळ ते मेधावी ऋषी करतायत. इतका सांभाळ करतायत की ती मुलगी मुलासारखी सांभाळली गेली, मुलासारखी सांभाळली गेली. आणि ती सांभाळत असताना आईने नंतर सगळ्यात मोठी जबाबदारी कोणावर पडली? वडिलांवर पडली, मुलाला सांभाळायची. संसारातलं एक चाक कोणतं गेलं, जो त्या संसारात असतो त्याला काय भोगावं लागतं ते त्यालाच माहिती, त्यालाच भोगावं. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे, जोपर्यंत परिवार आहे, तोपर्यंत माणसानं बँक भरून घेतली पाहिजे. कोणती बँक? ही नाही, ही नाही, नामरूपी बँक. लोकांमध्ये असताना सुद्धा अंतर्मुख नामस्मरण करता आलं पाहिजे. अन्य विषयावर बोलता बोलता अंतर्मुख मधून नाम चाललंच पाहिजे. मेधावी ऋषींनी त्या मुलीचा सांभाळ केला, इतका सांभाळ केला की ती योग्य वयात आली. आणि योग्य वयामध्ये आल्यानंतर प्रत्येक पित्याला आपल्या मुलीचं चांगलं व्हावंही वाटतं, चांगलं व्हावं. त्यावेळी तिच्या अनेक मैत्रिणी होत्या, त्या मैत्रिणींचे लग्न झाले, पण हिचं काही लग्न जमत नव्हतं. अनेकांचं लग्न व्हायला, हिचं काही लग्न जमत नव्हतं, होत नव्हतं. हिलाच काळजी वाटायला लागली की बाबा हिचं काय असतं माहिती का, आपल्यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं झालं की आपल्या पोटात फार पटकन दुखायला सुरुवात होते. आपल्या पोटात दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे. कोण म्हणतं? माऊली म्हणतात अमृत अनुभवामध्ये की दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख आपल्याला भोगता आलं तर आपण योग्य पारमार्थिक आहे, पण दुसऱ्याच्या दुःखाचा आपल्याला आनंद होतोय 100% समजायचं की आपण पारमार्थिक नाहीये, आपण पारमार्थाचा फक्त ढोंग करतोय. परमार्थाचा आपण काय करतोय? फक्त साधं उदाहरण आहे, पावसात चालता चालता पाय घसरून पडलं, लागलं किती हे मनुष्य पाहत नाही, पण आपल्याला कोणी पाहिलं नाही हे पहिले पाहत. आपल्याला कोणी पाहिलं का, हसलं का हे पाहतो मनुष्य. प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या पत्राईचा भाग आपण बघतो, पण आपल्या पत्राईमध्ये काय परमेश्वरानं वाढवून ठेवलेलं आहे त्याचा विचार आपण करत नाही, त्याचा विचार करत. हिला दुःख वाटायला लागलं काय की माझ्या मैत्रिणीचे लग्न व्हायले पण माझं लग्न अजून होत नाहीये, की माझं होत नाहीये. दुःख वाटू लागलं मला, चिंता वाटली. कालांतरानंतर वडीलही गेले, आता काय कोणीच नाही. आणि ज्याचं कोणी नसतो त्याचं कोण असतो? परमेश्वर असतो बरं का. फक्त म्हणायला लोक म्हणतात, पण तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. त्याच्यावर प्रत्यक्ष भार किती टाकायचा? क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पारावर रंग, नाशिवंत देहा जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माणसाच्या 3 गोष्टी फार प्रामुख्याने सांगितल्या. काय? ज्ञातव्य, प्राप्तव्य आणि कर्तव्य. ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ज्ञातव्य काय? ज्ञान प्राप्त करून घ्यायचे. प्राप्तव्य काय? प्राप्त करून घ्यायचे. आणि कर्तव्य काय? कोणत्या गोष्टीचं कर्तव्य? वडील गेले, आता पुणे नाहीये. सगळ्या मैत्रिणींचे लग्न व्हायला गेले, सगळे गेले, आता पदरामध्ये फक्त काय? दुःख आहे. दुःख आहे. दुःख कोणाच्या पदरामध्ये नाही, दुःख कोणाच्या पदरामध्ये नाही.
प्रत्येकाच्या पदरामध्ये दुःख आहे. पण त्या एवढं सगळं सेनयोर रुबेवर मध्ये रथम स्थापयले की दोन्ही सैन्यामध्ये ज्यावेळेस अर्जुन म्हणतो भगवंताला की हे बारका माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा, त्यावेळेस तो इकडे तिकडे बघतो आणि काय म्हणतो, मातुलान श्वशुरान पौत्रान सगळे आचार्यान सगळे माझे ते, आणि मी यांना मारण्यासाठी धनुष्य घेऊ का? त्यावेळेस परमेश्वरांनी बोध केलाय, अरे दुःख, त्या दुःखामध्ये जाऊ नको, गत शोक न करता. त्या एखादी गोष्ट घडली ना चुकीची आपल्याकडून, वातावरण एखादी गोष्ट वातावरणाच्या दृष्टिकोनातून चुकीची घडली, झालेल्या गोष्टीचा पश्चाताप समजा त्या जीवाला झाला तर त्याचं पाप लागत नाही, पण तो पश्चाताप व्हायला पाहिजे, पश्चाताप व्हायला पाहिजे. गत शोक न करता त्या दुःख नाही करायचा. वडील गेले, आई गेली, दुःखच नाही राहिली. पण त्या मुलीच्या भेटायला दुर्वास मुनी आले. दुर्वास आणि या मेधावी ऋषींची मैत्री होती. वडीलही गेले, आई गेले, आता मुलगी एकटी, म्हणून दुर्वास म्हणल्यानंतर अत्यंत क्रोधाग्नी. काही वेळेस होतं ना, काही लोक समोर सुद्धा या वाटत नाही, ती तिकडे दिसली की इकडच्या गल्लीतून जा वाटते, का की दुर्वास आहे. दुरूनच त्यांचा वास असला पाहिजे, पण जवळ नको. काही वेळेस होतं की काही नको वाटतं. तसं दुर्वास मुलींचं आहे. केव्हा क्रोधात येतील काय सांगता येत, पण ते दुर्वास मनानं मऊ झाले. कशासाठी? की त्या मुलीला भेटायला जाऊ, आपल्या मित्राची मुलगी, तिची वडीलही गेले, आई गेलेली, ती एकटी आहे. आणि तिथे गेल्यानंतर तिनेही त्यांचा आदर आतिथ्य केला. यांनाही वडील या भावनेतून तिला बोलले की बाबा सगळं चांगलं होईल, काही चिंता करू नकोस, परमेश्वरावर विश्वास ठेव. कोण म्हणतंय? दुर्वास. की जे दुर्वास अंबरीशावर राहून गेले होते ते दुर्वास सांगितले परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि त्या दुर्वासांनी ज्यावेळेस त्याला बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये दुःख वाटले की हिचा विवाह व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? विवाह व्हायला पाहिजे. खरं सांगू का मी, योग्य वयामध्ये विवाह व्हायला पाहिजे. योग्य वयामध्ये संतती व्हायला पाहिजे. योग्य वयामध्ये उपासना व्हायला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार. काय विचार करायचा? हा महत्वाचा आहे. तरावया पार भव सिंधू. भव म्हणजे काय? संसार. आणि सिंधू म्हणजे काय? समुद्र. हा संसार रूपी समुद्र पार करायचा आहे. कशासाठी? आयुष्य घातो काळ. स्मरण असलं पाहिजे. कशाचं? कशाचं स्मरण असलं पाहिजे? मला सांगितलं तुम्ही म्हणता तुमची पागल झाली काही, पण सांगतो स्मरण कशाचं असलं पाहिजे माहिती का? मरणाचं. मरणाचं स्मरण असलं पाहिजे. पण आज प्रत्येकाला असं वाटतंय की मी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेलो. प्रत्येकाला, सांगणाऱ्यापासून ऐकणाऱ्याला सुद्धा अमरत्वाचा पट्टा मी घेऊन आलो असं वाटतं. यांच्या मनामध्ये दुःख वाटायला लागलं आणि त्यांना कळवळा वाटला दुर्वासांना की आपण हिला काहीतरी सांगावं. म्हणून काय सांगितलं तिला की बाळा तुझा विवाह व्हावा ही माझी पूर्ण इच्छा आहे. तुझे वडील माझे मित्र होते आणि चिंता करू नका, परमेश्वराने जे ठरवलं तेच होणार आहे. बरं, परमेश्वर चांगलंच करणार आहे, म्हणून चिंता करू नका. परमेश्वराकडे वेळ आहे पण योग्य. आणि काही गोष्टीला वेळ जातोय ना, समजायचं की आपल्या नशिबामध्ये काहीतरी चांगलं आहे. एखाद्याला पटकन मिळतं, एखाद्याला वेळ लागतंय, पण वेळ लागतंय म्हणजे काहीतरी परमेश्वराने आपल्या नशिबामध्ये चांगलं लिहून ठेवलेलं आहे. म्हणून विश्वास त्या परमेश्वरावर ठेवायचा. विश्वास त्या परमेश्वरावर ठेवायचा. आणि ज्या अर्थ आक्रमणानं परमेश्वर प्रपंचासाठी आपण झुरतो ना, तितक्याच अर्थ आक्रमणानं त्याच्या नामासाठी झुरलं पाहिजे. तू 100% कृपा करतो, खरंच कृपा करतो. बघा ना तुम्ही,
आर्त आक्रमणानं त्या परमेश्वराला त्या जगदंबेला नारळ ठेवून काय म्हणलो, भर उन्हाळ्यामध्ये द्वारकेला चाललोय आम्ही. कुठं चाललोय? भर उन्हाळ्यामध्ये. आज जे सिनियर सिटीजन आहेत, काही लोकांच्या वाट्या बदललेल्या आहेत गुडघ्याच्या. काही लोकांना दम्याचा त्रास आहे, काही लोकांना शुगरचा त्रास आहे. आमच्या वाकुडेकर काकूच्या दोन्ही वाट्या हे केलेल्या आहेत, तरी त्या द्वारका फिरल्या. गिरणारचे काय 50-100 पायऱ्या सुद्धा चढल्या वाटतं. कुणाच्या काकाला म्हणलं, गुरुजी माझ्यासोबत असते तुम्ही वरपर्यंत गेले आहे. नाही, ही परिस्थिती आहे. काय ही परिस्थिती आहे की त्या भर उन्हाळ्यामध्ये जाणं, त्या पायऱ्या 40-42 लोकांनी चढून येणं आणि कोणाला काही त्रास न होणं ही परमेश्वराची कृपा आहे. लोक म्हणतात परमेश्वराची कृपा काय, परमेश्वराची कृपा काय नाही. ही परमेश्वराची कृपा आहे. अहो इथून नांदेडला जाऊन येऊ द्या, ऊन लागते लोकांना. ऊन लागतंय नांदेडला जाऊन आल्यानंतर. अहो वयाच्या 3.5 वर्षापासून वयाचे तर 80 वर्षाच्या पर्यंत, 70 वयापर्यंत एवढे लोक आपल्या यात्रेत होते. हा आधी भौतिक आध्यात्मिक, आधी आधी भौतिक आध्यात्मिक आणि आधी दैविक हे 3 ताप आहे. हे कोणाला चुकलेले नाहीये. तो भोग होणारच आहे. डोकं दुखणारच आहे, ताप येणारच आहे, पोट दुखणारच आहे, बाथरूम लागणारच आहे, प्रत्येक गोष्टीचा त्रास होणार आहे. पण त्या कारणामुळं एखाद्याचं भगवत दर्शन झालं नाही असं काही झालेलं नाही. हीच भगवत कृपा म्हणायची. एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये 17 मिनिटांमध्ये लोक दर्शन घेऊन बाहेर पडतात शेवटचे दिवशी. अजून काय भगवंताची कृपा पाहिजे. त्याची कृपा असते ना नाना तर दर्शन होते. त्याला बोलवायचं नसतं ते म्हणलं अरे 9:15 वाजेपर्यंत भागवत चाललंय आणि 15 मिनिटांमध्ये दर्शन घेऊन या म्हणायला लागले. गुरुजी पागल झाले का? वेळ त्यांना कळलं ना, पण झालं ना, झालं चिंता झालं पुन्हा तेवढ्या वेळा. आणि आपल्या लोकांची पोटच भरत नाही. चांगलं आहे ते, मी 100% सांगतो. 50 तो देव म्हणला पाहिजे आता तुम्ही येऊ नका. तुम्ही येऊ नका. सारखं तुमचं दर्शन, सारखं आले की दर्शन केले वापरत चालले. आणि काय आनंद होईल देव ज्या दिवशी म्हणलं असा तो आनंद काय होईल की त्या परमेश्वराच्या कृपेने आहे. त्या अर्थ आक्रमणानं आपण दावा केला की तो 100% कार्य होतो. परिस्थिती इथे मनी इच्छिले ते होते, अवघे नाचून इथे जाते. कृपा केली रघुनाथे, प्रचिती येते. ठीक आहे, त्या परमेश्वराच्या कृपेशिवाय काही होत नाही. आणि यांच्या पोटामध्ये कुठलं दुर्वासांच्या की वडील नाहीये, आई नाहीये, मुलीचं लग्न नाहीये, सोबतच्या सगळ्या मैत्रिणीचे लग्न झालेले, हिचं काहीतरी व्हावं म्हणून एक नियम आहे. खरंच नियम चांगला आहे बरं का. समोरच्यानं अडचण सांगितल्याशिवाय माणसानं त्याला विचारूच नाही तुझं कसं चाललंय, काही त्रास आहे का म्हणून विचारलंच नाही पाहिजे. आपण शुद्ध अंतःकरणानं त्याचा त्रास कमी व्हावं, त्याचं दुःख व्हावं, कमी व्हावं ह्या भावनेतून आपण विचारायला जातो. पण समोरच्याचा गोड गैरसमज असतो की ह्या महाराजालाच काहीतरी रिकामे ठेवले. तसं दुर्वास मुलींच्या बाबतीत झालं. दुर्वासांच्या मनातून वाटलं त्यांना काय की हिचं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून तिला सांगायला सुरुवात केली, भाई तुझं चांगलं व्हावं, तुला चांगला नवरा मिळावा याच्यासाठी मी तुला काहीतरी उपासना सांगतो, काहीतरी मार्गदर्शन सांगतो. एका सेकंदात ती मुलगी चिडली. काय म्हणली? माझा नारायणावर विश्वास नाही, हरिहरा भेद. लक्षात घ्या. म्हणून तुमचा पुरुषोत्तम नको म्हणे. अधिक मास आहे, अधिक मासामध्ये तू पुरुषोत्तमाची उपासना कर, तुझं सगळं चांगलं होईल, मनोरथ मनासारखा पती तुला मिळेल. ती म्हणली मी आता
विष्णूची पूजा करणार नाही. मी कोणाची पूजा करणार आहे? भगवान शंकराची पूजा करणार आहे. याला काय म्हणायचं? व्यभिचारी भक्ती. भक्तीचे दोन प्रकार सांगितले, सदोष भक्ती आणि निर्दोष भक्ती. सकामतेने केली जाते ती सदोष, दोष रहित भक्ती. दोष घेऊन भक्ती केली त्याचं फळ मिळत नाही. त्याच्यात पुन्हा 4 प्रकार सांगितले. काय सांगितले? व्यभिचारी भक्ती, सहपापचारिणी भक्ती, सकाम भक्ती. हे त्याचे दोष सांगितलेले. त्यावेळेस हिचं चांगलं व्हावं म्हणून तिला पुरुषोत्तमाची उपासना, नारायणाची उपासना दुर्वास सांगायले. पण त्या नारायणाचा द्वेष तिने केला. दुर्वासांना राग आला. पण काय करावं? बिन मायबापाचं लेकरू आहे, काही न बोलता गुपचूप निघून गेले दुर्वास मुनी. पण हा राग कोणाला आला? भगवान शंकराला प्रत्यक्ष राग आला. काय राग आला? की माझ्या देवाचा द्वेष तिने केला. हरी हरा भेद नाही. हरी आणि हर एकच आहे, फक्त एका वेलांटीचा फरक आहे. कशाचा फरक आहे? एका वेलांटीचा फरक आहे. देवाची सेवा करतोय आपण, पण देवाची सेवा कुठपर्यंत करतोय? कुठपर्यंत करतो देवाची सेवा? मला सांगा. जनाचा लालची स्वभाव, देवा म्हणे अगोदर मला पाव, देव पावेपर्यंत देवाची सेवा आहे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून देवाची सेवा आहे. लोकांनी म्हणावं की काय देवाची सेवा तुम्ही करता, लोकांसाठी देवाची सेवा आहे. निष्कामता आहे का? इथं भक्तीला दोष निर्माण झाला. वेदांताच्या प्रक्रियेने विचार केला, जिथं भक्तीला दोष निर्माण होतो ती भक्ती फलद्रूप होत नाही. ती भक्ती फलद्रूप होत नाही. लोकांना दाखवण्यासाठी इतक्या वर्ष मी देवाची सेवा करतो आणि देवाने माझं एक कार्य केलं नाही म्हणून मी देवाच्या तोंड सुद्धा पाहायचं नाही. तुम्ही काय जनाबाई आहे का? तुम्ही का बाबूदास महाराज आहे? अहो 4 पिढ्या गेल्या नाथांच्या. आज त्या बाबूदासांमुळे आपल्याला विठ्ठल पांडुरंग दिसतोय. 4 पिढ्या गेल्या. चोखा मेळा, सजन कसाई, शेख मोहम्मद, संत कबीर, तुकोबा राय सुद्धा. अभंग कोणाचा आहे? तुका म्हणे या लोकीच्या व्यवहारे क्षणोक्षणी आधी करावा विचार. त्या तुकाराम महाराजांनी ह्या 3 गोष्टी बघितल्या. ज्ञातव्य पाहिलं, प्राप्तव्य पाहिलं आणि कर्तव्य पाहिलं. मग क्षणाचा विचार केलेला आहे. क्षणाचा विचार केलेला आहे. जो पर्यंत निस्वार्थ भावनेनं त्याला आपलं करून घेत नाही तोपर्यंत फलद्रूप होत नाही काही. आणि लोकांनी मला चांगलं मला म्हणून मी प्रवचन करावं योग्य नाही. मी कोणाला तरी खुश करण्यासाठी मी निरूपण करावं योग्य नाही. खुश कोण झालं पाहिजे? तो परमेश्वर खुश झाला पाहिजे, त्याला गोड वाटलं पाहिजे. आणि खरं सांगू का, त्या गादीचं काय असं मला कळत नाही. जे ठरवलेलं असतं ते कधीच होत नाही. तिथं जे बसल्यानंतर होतं तेच होतं. ज्ञातव्य काय करायचंय, प्राप्तव्य काय करायचं आणि कर्तव्य काय? जिनं पुरुषोत्तमाला विष्णूचा द्वेष केला आणि भगवान शंकराला वाईट वाटलं की मी त्याची उपासना करतो. हरिहरा भेद नाही. एकामेकाच्या हृदयी गोडी साखरेची ठाई. एकामेकाच्या हृदयामध्ये नारायण आणि शिव वेगळे नाहीये. मी प्रत्येक वेळी म्हणतो देव आणि संत माणसांनी वेगळे केले. संत लोकांनी आपापल्या सोयीनं आपापल्या जातीमध्ये वाटून घेतली. आपापल्या सोयीनं संत आपापल्या जातीत वाटून घेतली. देव सुद्धा तशीच परिस्थिती झाली की हे विशिष्ट लोकांचंच मंदिर आहे. अरे नाही, यारे यारे लहान थोर सगळ्यांनी यावं. तिनं द्वेष केला की मी पुरुषोत्तमाची उपासना करणार नाही. नाव ठेवलं नारायणाला, पण उपासना कोणाची करायची? भगवान शंकराची उपासना करायला लागली. भगवान शंकर प्रसन्न झाले, पण
मनामध्ये राग आहे, तिनं माझ्या नारायणाला नाव ठेवलं, पुरुषोत्तमाला नाव ठेवलं. दुर्वासाने काय सांगितलं की पुरुषोत्तमाची उपासना कर, ती म्हणली नाही. पण पार्वतीनं सांगितलं की तुम्ही जा. पार्वतीचं ऐकावं लागतंय, देवाला ऐकावं लागलंय. तुमची माझी काय करते ना, देवाला ऐकावं लागतंय. चला निघाले, आले तिथं, आले तुझ्या समोर प्रकट झाले. मी प्रसन्न आहे तुझ्यावर, मेधावी ऋषींची मुलगी ती, काय पाहिजे तुला माग. पण मी तुझ्यावर नाराज सुद्धा आहे का की तू नारायणाचा द्वेष केला. हात जोडले, माफी मागितली. त्यावेळेस काय पाहिजे, मला म्हणे पती द्या, पती द्या, पती द्या, पती द्या, पती द्या. लग्न होत नव्हतं म्हणूनच केलं होतं ना. कितीदा म्हणली, 5दा म्हणले. तथास्तु, 5 नवरे तुला प्राप्त होती. किती, 5. कोणत्या महिन्यात म्हणली, अधिक महिन्यात म्हणली, पुरुषोत्तम महिन्यामध्ये 5. पुढं द्रुपदाच्या घरी जन्माला येशील, यज्ञकुंडातून द्रौपद राजाच्या घरी जन्माला आली. तीच द्रौपदी आणि तिला 5 पती प्राप्त झाले. ते केव्हा, अधिक महिन्यामध्ये उपासना केली. या अधिक महिन्यामध्ये जितकं जास्त करू तितकं पुण्य दुपटीनं वाढतं, तितकं दुपटीनं वाढतं. काय माहिती का, मी म्हणतो ना, भक्ती असावी. लोक म्हणजे कंसानं सुद्धा गती प्राप्त करून दिली देवानं. जी गती देवकीला दिली, ती गती यशोदेला दिली, जी गती वसुदेवांना दिली, तीच गती कंसाला दिली म्हणे. का, अहो कंसानं विरोध केला, पण विरोधाभास भक्ती केली त्यांनी. का, की सगळ्यामध्ये त्याला कृष्णच दिसत होता. विरोध भक्तीचा केला पण कृष्ण देव. काय काय लोक म्हणतात देवाचे पाय पडत नाही. नका पडू, देवानं पुढे बोलवलं तुम्हाला माझे पाय पडायला. बोलवलं का, म्हणजे तो देवाला मानत नाही म्हणजे नास्तिक नाही. नास्तिक नाही, तो खरा आस्तिकच आहे. आस्तिकच आहे. फक्त त्याचा भाव काय असतो माहिती का, त्यानं माझं जे कार्य होतं ते मला मिळालं नाही म्हणून मी त्याचा द्वेष करतो, ईर्ष्या करतो. नारायणानं माझं लवकरात लवकर लग्न जमू दिलं नाही, लवकरात लवकर मला प्राप्त होऊ दिलं नाही म्हणून मी त्याची उपासना करणार नाही, मी शिवाची उपासना करणार. ती व्यभिचारी भक्ती होती. काय होती, व्यभिचारी भक्ती. थोडंसं अजून स्पष्ट सांग, व्यभिचारी भक्ती म्हणजे काय. आपलं लेकरू असताना सुद्धा दुसऱ्याच्या लेकरावर प्रेम करणं मान्य आहे का, मान्य आहे का. तसं आपण ज्या परमेश्वराची उपासना करतो तो परमेश्वर सोडायचा आणि दुसऱ्या देवाच्या नादी लागायचा, मग तो परमेश्वर काय होईल, व्यभिचारी भक्ती. काय झाली ती व्यभिचारी भक्ती. व्यभिचारी भक्ती करू नये. त्या पुरुषोत्तम मासामध्ये त्या मेधावी ऋषींच्या कन्येनं उपासना केली म्हणून 5 पती मिळाले. मग तुम्ही म्हणला महाराज ज्ञानदेवाने व्यासाची एकूण द्वारकेचा राणा पांडवागिरी, की हा पांडवांच्या घरी परमेश्वर होता तरी त्यांना अज्ञातवास आणि एवढा वनवास का भोगावा लागला. त्याचं कारण आहे, ज्यावेळेस ते वनवासात होते त्या अधिक महिना येऊन गेला, पण त्या अधिक महिन्यामध्ये त्यांनी पुण्य प्रदान कर्म केलं नाही म्हणून त्यांना दुःख प्राप्त झालं. 1 वर्षाचा अज्ञातवास प्राप्त झाला. हे कारण आहे. नारदाला सांगितलं हे दुःख त्यांना प्राप्त झालंय की पुण्यपावन अधिक मास असताना सुद्धा त्या अधिक मासामध्ये त्या परमेश्वराची उपासना केली नाही पांडवांनी, म्हणून पदरामध्ये एक अज्ञातवास परत वर्ष पडलं. म्हणून नारदांनी इत्यादिकांनी सुद्धा त्या पांडवांकडून अधिक महिन्याचं व्रत करून घेतलं. त्यांनी केलं नाही म्हणून दुःख प्राप्त झालं. अधिक मास हा व्रत वैकल्याचा मास आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये 33 कोट्या ही देव या नारायण रूपानं पुरुषोत्तम रूपानं साधकावर कृपा करतात. म्हणून ह्या पुण्य पर्व काळात
काळामध्ये ज्ञानदान, अन्नदान, तीर्थयात्रा, नामस्मरण, भुकेल्याला अन्न, हे सगळं हे पुण्यकर्म ह्या कालावधीमध्ये केलं तर ते फलभूत होतं. आणि ह्या पुण्यकर्मामध्ये आपण 10,000 पायऱ्या चढलोय. 10,000 पायऱ्या सोपं नाहीये. मी म्हणणारे सुद्धा घडून जातात तिथं. मी म्हणणारे देव दिसतो का नाही मला सांगा. हो मला नाही देव दिसतो का नाही. काही लोक तर उगा आपला काय चढणं होणार आहे त्यांच्याशी. अरे ते चढून आलेत ना, पण चढून आलेत ना. तुम्ही आम्ही विचार करणारे नाहीये. तो परमेश्वर ती तीर्थयात्रा करून आणत असतो. तो परमेश्वराच्या आशीर्वादानं ते होतं, आई वडिलांच्या आशीर्वादानं ते होतं. आणि याच्या पुढे सांगा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावळी. बहुत सुकृत असलं, बहुत म्हणजे खूप सुकृत म्हणजे पुण्य, खूप पुण्य असलं तर तीर्थयात्रा होते, नाही तर होत नाही. देवाच्या मंदिरापर्यंत जातात तर देवाची मंदिरं सुद्धा बंद राहतात, मग दर्शन होत नाही. त्याच्यासाठी सुकृत लागतं, त्याच्यासाठी पुण्याचा साठा लागतो. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कपाळ म्हणजे काय? भाग्य. भाग्यात असलं तर त्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि तुमच्या आमच्या भाग्यामध्ये गजानन महाराजांचा आशीर्वाद आले, लक्षात घ्या. आणि अधिष्ठान गजानन महाराजांना मानतो. आणि त्याचं अधिष्ठान पक्क आहे ना, त्याचं प्रतिष्ठान खूप मोठं वाढतं बरं का. आणि ज्याचं अधिष्ठान ढिल्लंय, म्हणून उपासनेचं अधिष्ठान गजानन महाराज आहे, ते कृपा करतात. आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळं तुम्हाला मला प्राप्त होतं. म्हणून हा 3 वर्षातून एकदा येणारा पुण्य पावन अधिक मास आहे. आणि या अधिक मासामध्ये तुमच्याकडून तीर्थयात्रा घडली, त्या तीर्थयात्रेचं फळ तुम्हाला प्राप्त व्हावं. का की आता उद्यापासून अधिक मास, जय श्रीराम, उद्या अमावस्या, आज रात्रीच लागणार आहे. परत तीर्थकर्म प्रत्येकाच होणार आहे. म्हणून ह्या पुण्य पर्व काळामध्ये परमेश्वराने आम्हाला सद्बुद्धी दिली आणि उपलब्धी दिली आणि आपण ही तीर्थयात्रा करू शकलो. फक्त परमेश्वराला एवढंच मागायचं की परमेश्वरा क्षणोक्षणी आजी करावा विचार, करावा या फार भवसिंध, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, कधीही जाणारे काय? धनदारा पुत्र जन, तिथं निघून. जो भगवंताने देह प्राप्त करून दिलेला आहे त्या देवाला सार्थकता करावी. पण भगवंताने जी उपासना करण्यासाठी देह प्राप्त करून दिला, तीच उपासना पुढे चालावी याच्यासाठी परमेश्वराला मागावं. त्याच्यासाठी परमेश्वराला मागावं. अहो तुकाराम महाराजांच्या वंशातले, तुकाराम महाराजांचे आई वडील ज्यावेळेस वारीला जायचे ना, वारीला गेल्यानंतर लाईनीत उभा राहायचे दर्शनाला. रावळात गेल्यानंतर सगळे आले तर देवाचं तोंड असं वरती असायचं. कोणाचं? पांडुरंगाचं. पण तुकोबा रायांच्या वंशातले आले ना, वारीमध्ये येऊन दर्शनाला गेले ना, देवाचं तोंड खाली असायचं. देवावर कर्ज झालं होतं त्यांचं. काय झालं होतं? कर्ज झालं होतं. काय कर्ज झालं होतं? की यांनी आतापर्यंत काहीच मागितलेलं नाहीये, काहीच मागितलेलं नाहीये. देवाने प्रत्येक वेळी त्यांना म्हणावं काहीतरी मागावं. आणि चुकून मुखातून निघालं वंशातल्या मातोश्रींच्या, तुझी सेवा करण्यासाठी पुढे बघ, एवढंच फक्त शब्द वापरले तर तुकोबारायचे वडील चिडले. काय मागितलं तू देवाला? काय मागायचं नाही देवाला, मी काहीच म्हणले नाही, तुझी सेवा चालवण्याचं बघ, एवढंच म्हणले फक्त. काय म्हणले? तुझी सेवा चालवण्याचं बघ. पुढे वंश निर्माण झाला. आणि त्याच तुकोबारायांनी काय मागितलं? काय मागितलं तुकोबारायांनी? न लगे मुक्ती धन संपदा, गुण गाई नरहरी, गुण गाई नरहरी. त्याची माझी
हेची माझी सर्व सगळ्या गर्भाच्या यातना भोगून कोणाला जन्माला परत यावं वाटल? तुमचं आमचं सारखं ठीक आहे, आपलं काहीतरी वासना आहे, काहीतरी स्वार्थ आहे म्हणून परत म्हणून देवा आम्हाला जन्माला घाला, बरोबर आहे. पण ज्ञातव्य आणि प्राप्तव्य आणि कर्तव्य या तिन्ही गोष्टीचा विचार तुकोबारायांनी केला. आज जे तुकोबाराय तर सदैव वैकुंठाला गेले, परत ते म्हणतात जन्माला घाला मला. कशासाठी? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे, गर्भाच्या यातना सहन करण्यासाठी वापस यायचे का? मलमूत्र सगळ्यामध्ये त्या अवस्थेमध्ये राहायचं आणि परत जन्माला यायचं, हे तुम्ही आम्ही करू शकतो. पण तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाचे, गर्भाच्या यातना परत भोगायचं का? कशासाठी वापस यायचंय? न लगे धन संपदा, धन लागत नाही, संपदा लागत नाही. काय? संत संगती सदा. जन्माला कशाला यायचंय? संतांची संगत घडू, संतांची संगत प्राप्त होते आणि संतांच्या संगतीमध्ये राहिलं तरच माझं भगवत कार्य होणार आहे, तरच तीर्थयात्रा होणार आहे, तरच नामस्मरण होणार आहे, तरच दान करण्याची प्रवृत्ती होणार आहे, तरच सत्कर्म करण्याची इच्छा होणार आहे. हे सगळं होणार आहे पण केव्हा? त्या संतांची कृपा झाल्यावर आणि त्या गजानन महाराजांची तुमच्या आमच्यावर कृपा आहे की ज्या लोकांनी द्वारकेची यात्रा यशस्वी व्हावी यासाठी अतोनात यात्रेचं आयोजन करणं सुद्धा फार महाग नाही. जे लोक जी सेवा करतात ना तो पुण्याचा कार्य आहे. विजय जोशी त्या माणसाने यात्रेमध्ये कुठे आहे का विजय सहकार्य केलं. प्रवासात चढ आणि उतार होत असतो. घरी सत्यनारायण करायचं, 10 माणसं घोड्याला बोलवायचे, ते पळता कोणी ना थोबडाला पाणी सुटते. काय करावं काही नाही, काय करावं काही नाही, कसं होईल काय होईल. हा 10 दिवसाचा प्रवास आहे. किती? 10-12 दिवसाचा प्रवास आहे. त्यात तर चढ उतार होणार आहे. पण परमेश्वराची खरंच गुरुजी आपल्यावर कृपा आहे की सगळ्यांची यशस्वीरित्या यात्रा झाली, यशस्वीरित्या यात्रा झाली. त्या यात्रेसाठी अतोनात कष्ट घेतात हे सगळे लोक, अतोनात कष्ट घेतात. आमचे ओंकार गुरुजी, मुकुंद भाऊ, सचिन सर, काळे साहेब, कोणाकोणाचे, वाकुळेकर काका, कोणाकोणाचे नाव घ्यावं, सगळ्यांचे अतोनात प्रयत्न आहे. काही मानसिक आधार देतात की नाही खचू नका, काय होत नाही, होत राहत. काही लोक असे म्हणले की आम्ही आतापर्यंत आम्ही जे फिरलो आमचं वाया गेलं, आम्ही पहिल्यापासून तुमच्यासोबत यात्रेला का नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. इतकं सगळं काही व्यवस्थितरित्या परमेश्वराचं होत आहे. तुमचा आमचा योग आता होता म्हणून तुम्ही आमच्यासोबत आला. ते परमेश्वराने लिहून ठेवलेलं आहे त्या पद्धतीने. म्हणून ह्या लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने ही तीर्थयात्रा व्यवस्थितरित्या पार पडली. पण नुसती पार पडली नाही, काय विचार करायचा आहे महत्वाचा आहे. विचार महत्वाचा आहे की नाही? क्षणोक्षणी आजी करावा विचार. त्या तीर्थयात्रेवर आल्यानंतर आपण काय विचार केला? विचाराचं कोणीतरी काहीतरी केला असेल. विचार महत्वाचा आहे. कोणता विचार केला हा महत्वाचा आहे. हा विचार केला की कोणत्याही जीवाचा न घडो वत्सर. क्षणोक्षणाला हाच विचार केला आहे मी त्या तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर. काय? कोणत्याही जीवाचा न घडो वर्म सर्वेश्वर. की त्या जीवाच्या ठिकाणी सर्वेश्वर आहे, त्या जीवाच्या ठिकाणी परमेश्वर आहे. म्हणून आम्हाला ही
बुद्धी प्रदान करून दे. क्षणाला हाच विचार करतो आणि काय नाम राम नाम स्मरा आधी की राम नाम आमच्या मुखाला येऊ दे आणि तुझ्या जीवाचा प्रचार आमच्याकडून घडू देऊ नको. आणि राहिलेलं शेवटचं धाम आमचं जे केदारनाथ बद्रीनाथ त्याच्यासाठी शारीरिक ताकद दे, मनाचं धैर्य दे. आणि फक्त एकच मागतो की तुझ्या दारापर्यंत आम्ही केदारनाथाला येणार आहे, यमुनोत्रीला येणार आहे, गंगोत्रीला येणार आहे, बद्रीनाथाला आम्ही येणार आहे. फक्त आमच्यावर अवकृपा करू नको. कृपा ही कर की तुझं दर्शन होऊन दे, हे मागावं होतं. नाही तर तिथपर्यंत जाता येतं, दर्शनच होत नाही. बघा दर्शनच होत नाही, कुठंतरी खाली अडकून पडावं लागतं. गिरणार इतकं अवघड नाही, गिरणार इतकं अवघड नाही. कोणाला तरी फसवूनच समजा परमात्मा होत असेल तर त्या फसवायचं पाप मला लागलं. इथंच आहे म्हणत नाही. इथंच आहे, हे या डोंगराच्या पुढेच आहे. इथंच म्हणत काय आहे, कोणाला तरी फसवून त्याचं परमार्थ दर्शन झालं ना परमेश्वराचं. आणि खरंच सांगा मला, एवढ्या 10,000 पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर भगवंताच्या रूपाकडे बघितल्यानंतर खरंच तुम्हाला वाटलं का विश्वे साहेब, वाटलं की परमेश्वराची इच्छा आहे, पुण्य आहे म्हणून होतंय. तिथं सांगितलं ना 18 पायऱ्या या सुद्धा दत्त दर्शनाचेच आहेत. इथून सांगतो व्यासपीठावर जे 18 पायऱ्या चढले त्यांना दत्त कृपाचे, नाही तर पाप तिथपर्यंत जाऊ देत नाही, होऊ देत नाही. बाधा निर्माण करत बाधा सगळ्यांची निघून जातो. परमेश्वराची कृपा तुम्हाला आम्हाला लागली. जवळ हे सकल सिद्ध आहे तो आपले हित पारी पायी तीर्थयात्रा सोडवू नको. म्हणून जी तीर्थयात्रा आमच्या प्रारब्धानं होती ती तीर्थयात्रा परमेश्वरा तू पूर्ण कर. आम्ही फक्त कारण निमित्त बोलविता आणि चालविता धनी समर्थ आहे, संत आहे गजानन महाराज आहे. चालविता धनी कोण आहे, मालक कोण आहे, तर आमचा धनी गजानन महाराज. तो आमच्याकडून करून घेतो आणि त्या गजानन महाराजांच्या कृपेशिवाय होत नाही. आणि अशा गजानन महाराज संस्थानला काही वर्षापूर्वी संकल्प केला होता सगळ्या ट्रस्टीने, आपल्याला बांधकाम करायचं. या बांधकाम करत असताना काही लोकांना आपल्याला पैसे मागायचे. त्या काही लोकांमध्ये मी एक सुद्धा होतो की त्या लोकांना आपण पैसे मागितले, पण ते बगर व्याजाचे पैसे त्यांनी आपल्याला द्यावे. म्हणून ज्या लोकांनी गजानन महाराज मंदिराला सहजरित्या पैसे दिले त्या लोकांचे परतफेड संस्थान करतंय. पण मी लकी आहे, विठू काका पहिल्या याच्यामध्येच मला देऊन टाकलेले की त्या लोकांनी मदत केली. त्या लोकांना खूप खूप संस्थांच्या वतीनं धन्यवाद. कारण की संस्थांना मदत केली तुम्ही. अहो असं कुठेतरी पैसे खर्च करतो आपण, कोणीतरी आपल्याला फसवतं, एखादा मित्रच फसवतो. वर्षभरासाठी 50,000 रुपये दे म्हणले की तो 2 वर्ष 3 वर्ष लावतो. त्यावेळी त्याला हळहळ नाही वाटत, पण संस्थांना पैसे देताना त्याला हळहळ वाटते, वापस येईल का नाही. पण गजानन महाराज कोणाचं काही ठेवत नाही बरं का. त्याच्यासाठी एवढं केलं ना तो एवढं देऊन जातो. काय कशासाठी? उपकारासाठी. संत उपकार करतात पण अपेक्षा ठेवत नाही. तुम्ही संतांच्या कार्यासाठी मदत केली त्याबद्दल संस्थांच्या वतीनं त्यांचा एक पारिवारिक मी आहे म्हणून मी ट्रस्टीच्या वतीनं तुमचे आभार मानतो. आणि मनातला हा विचार काढून टाका की आपले संस्थान पैसे बुडवल. गजानन महाराज संस्थान कोणाचे पैसे बुडवणार नाही. वेळ लागल हे आधीच त्यांनी सांगितलं होतं. काय लागल? वेळ लागल, पण तुमचे पैसे ठेवल्या जाणार नाही. म्हणून या वर्षी मला सांगा तुम्ही, आपण मंगल कार्यामध्ये लग्न करतो बाहेर, मंगल कार्यालयामध्ये जातो, मंगल कार्यालयामध्ये वाटेल तितके पैसे खर्च करतो. मग त्या गजानन महाराज संस्थानला 2 रुपये फायदा होत असेल
तर काय इथं मंगल कार्याला आपण सहकार्य करू नये? आणि जे लोक या संस्थांचं मंगल कार्यालय चालावं, या संस्थांमध्ये धार्मिक कार्यक्रम व्हावे, 2 पैसे संस्थान चालवायला लागतात. लोक शांतपणानं सांगतात, विठू काका काय सांगतात, फार महत्वाचा शब्द बोलतोय मी. लोक म्हणतात मस्जिदचा कसा काय उत्कर्ष होतो, मुसलमान धर्माचा कसा उत्कर्ष होतो? अरे 10 रुपये टाकतात ते, काय टाकतात ते? पैसे टाकतात त्यांच्या दानपेटीत. आमच्या दानपेटीमध्ये अर्धे खराब झालेले पैसे येतात, जे चालत नाही ते देवाच्या दानपेटीत येतात. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, ज्याला भाव नाही ते त्याच्यात टाकल्या जातात. त्या मुसलमानांकडे बघून तुम्हाला वाटतं ना नुसतं तेवढ्या पुरतं तुमचं हिंदुत्व जागृत होतं, अन्य वेळी तुमचं हिंदुत्व जागृत होत नाही. संस्थांमध्ये लग्न होतात ना, याचा प्रचार प्रसार करा ना. त्याच्यामध्ये शुक्राचार्य होऊ नका. गजानन महाराज मंदिरामध्ये व्यवस्था नाही असं म्हणू नका, सगळी व्यवस्था आहे. शुक्राचार्य होऊ नका. शुक्राचार्य झाल्यानंतर काय होतं? आड आला म्हणून पुढीला डोळा. म्हणून देवाच्या कार्यामध्ये शुक्राचार्य होऊ नका. कोणी दान करत असेल ना तिथं शुक्राचार्य होऊ नका. कोणी अन्नदान करत असेल ना तिथं शुक्राचार्य होऊ नका. कोणी संस्थांचं उत्कर्ष होण्यासाठी कार्य करत असेल ना तिथं शुक्राचार्य होऊ नका. कारण संस्थांमध्ये रायवार सर, विठू काका, मुकुंद भाऊ, दारोबार काका हे लोक अतोनात प्रयत्न करतायत की संस्थान मोठं व्हावं, संस्थान मोठं व्हावं. म्हणून काही लोक समोर येऊन कार्य करत असतात, काही लोक पडद्याच्या मागे येऊन कार्य करत असतात. म्हणून त्या लोकांचा उत्साह वाढत असं करा. त्यांच्या सेवेमध्ये आडकाठी आणू नका, त्यांना त्रास होईल असं करू नका. आणि तुमच्या नातेवाईकांना सांगा ना, मी ऍडव्हर्टाइजमेंट करत आहे आज कोणी मला नाव ठेवा, नाहीतरी नाव पचवण्याची क्षमता आहे माझ्या. मी आज ऍडव्हर्टाइजमेंट करतो की तुमच्या नातेवाईकातल्या कोणाचंही लग्न असलं तर पहिले गजानन महाराज संस्थान सांगत जा, इथं करा. का ते गजानन महाराजांचे आशीर्वाद लागतील त्या दाम्पत्यांना. इथं काही कार्य करायचं असेल तर इथं करत जा, कारण की त्या पैशातून संस्थांचा उत्कर्ष होतो. लक्षात घ्या, त्या पैशातून सत्मार्गाला तो पैसा जातो. नाही तर आपण इतक्या लांब द्वारकेला गेलो, आपण ज्यावेळेस धर्मशाळा करतो त्यावेळेस काय पाहून करतो? आपण काय पाहून करतो मला सांगा? तिथं दान करतो आपण. मग आपल्या गावातलं भूषण सांभाळण्यासाठी आपण सुद्धा तत्पर असणं गरजेचं आहे. आपल्या गावातलं भूषण सांभाळण्यासाठी सुद्धा आपण तत्पर असलं पाहिजे. म्हणून ज्या लोकांनी संस्थांना पैसे दिले त्या लोकांचे पैसे इथं परत द्यायचे. जे काही नाव आहे ते संस्थांच्या एका सदस्याने नावं घ्यावे, त्यांचे पैसे आपल्याला द्यायचे. त्यांना प्रसाद गजानन महाराजांचा द्यायचा, प्रसाद द्यायचा आणि त्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना महाप्रसाद घ्यायचा आहे. लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आता इथून पुढचे धार्मिक कार्यक्रम कार्तिक महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी चालू असलेली पदयात्रा, त्या पदयात्रेचे अध्यक्ष आमचे ऍडव्होकेट कळे साहेब आता 4 महिने मला भेटत नाही. त्यांचं आमचा करार ठरलेला आहे. एक प्रगट दिनात भेटते, एक पदयात्रेची तयारीत भेटते आणि यात्रेला भेटते. म्हणून या वर्षी सुद्धा पदयात्रा आहे. त्या पदयात्रेला जे लोक, मी म्हणतो ना बघा केंद्र सर, लोक म्हणतात की पदयात्रा फक्त 5 वर्षात चालणार आहे. हे लोक थकल्यानंतर कोण चालवणार आहे असा खरंच प्रश्न पडतो ना. हस्तांतर कोणाला करायचे? पण दुसरी पिढी तयार झाली बरं का. अहो लहान 7-7 वर्षाचे पोरं 10,500 पायऱ्या चढले आणि उतरले. ते 50 किलोमीटर चालू शकतात. जगदंबेने दुसरी पिढी तयार केली. इथं चालणारी दुसरी पिढी तयार केलेली. दाटे खूप भेटतील हो, पण चालणारे भेटले पाहिजे. चालणारे भेटले पाहिजे. खाऊ घालणारे खूप भेटतील हो, खाणारा पाहिजे ना. उभे शुगरचं निघलं तर काय करायचं? खाणारे तितके तत्पर असले पाहिजे. गळा खूप सुंदर दिला हो, पण पाठांतरच नाही तर गळ्याचा काय उपयोग? वाजवता खूप येतो, पण तालातच चुकत असेल तर करायचं काय? म्हणून तसं दुसरी पिढी सुद्धा त्या धार्मिक दृष्ट्याकडे चालायला पाहिजे. लहान मुलं हे 8-9 मुलं चढले वरती आणि उतरले, म्हणजे त्यांना हे चालणं
काही नाही थोडं लक्षात आलं. आणि खरंच सर्वात मोठा आनंद आला. आमचा जय पाहिला, विराज पाहिला, निनाद पाहिला, हे पोरं चालले आणि ते पोरं म्हणजे गुरुजी प्रत्येक वर्षी पदयात्रेला आम्हाला यायचं असतं, पण काय करावं आमच्या परीक्षा येतात. मला आता ह्या वर्षी तुमच्या परीक्षाच येत नाही पान म्हणून या पोरही पदयात्रेला एक दुसरी पिढी तयार होत आहे पदयात्रेला. म्हणून सगळ्यांनी पदयात्रेला या, ती पदयात्रा यशस्वी व्हावी याच्यासाठी दुर्गेचा जप सगळ्यांनी करा. कोणती नामस्मरणाचं अधिष्ठान असल्याशिवाय कार्य मोठं होत नाही. नामस्मरणाची शक्ती म्हणून द्वारका गिरणार होतंय. नामस्मरणाची शक्ती म्हणून सगळ्या तीर्थयात्रा व्यवस्थित पार पडतात. फक्त त्या नामावर आपला विश्वास असला पाहिजे आणि त्या नामावर विश्वास आहे म्हणून आपली त्या परमेश्वराला एकच मागू की सत्सत विवेक बुद्धी आमची राहू दे. या कलीचा तर मारा असणारच आहे. कलियुगाचा वारा तर घनघोर आहे. कोणाचीही बुद्धी फिरवू शकतो तो. वक्त्यासही श्रोत्याची सुद्धा फिरवू शकतो. म्हणून त्या गजानन महाराजांना भगवंताला एकच सांगायचं की आम्हाला सद्बुद्धी दे. काय दे? सद्बुद्धी दे, सद्विवेक दे. त्या कलीचा वारा जवळ येऊ दे पण लागू देऊ नको. त्याचं तो कार्य करणार आहे पण त्याच्यात अडकून आम्हाला पडू देऊ नको. सरळ मार्गाने जाऊ दे, कोणताही त्रास देऊ नको. हेच त्या गजानन महाराजांना मागणं मागतो. ते क्षणोक्षणी हाची करावा विचार, हाच विचार करतो की आमच्याकडून कोणाचा तिरस्कार मत्सर होऊ देऊ नको, द्वेष भावना कोणाबद्दल निर्माण होऊ देऊ नको. आणि ज्या ज्या भक्तांनी गजानन महाराज संस्थांना मदत केली बरं का, विश्वस्त ओ ट्रस्टी, ज्या ज्या भक्तांनी गजानन महाराज संस्थानला मदत केली, गजानन महाराजांचा दास म्हणून या व्यासपीठावरून त्यांना हाच आशीर्वाद देतो की ते म्हणले माझे बिकट दिवस चालू आहे, लवकर पैसे द्या. कधीच त्यांचे बिकट दिवस येऊ देऊ नको. हे गजानन महाराजांना प्रार्थना करतो. ही प्रार्थना करतो त्यांचे चांगले दिवस येऊ दे, त्यांना दान करण्याची वृत्ती होऊ दे, परमेश्वराची कृपा त्यांच्यावर होऊ दे. हेच गजानन महाराजांना मागणं मागतो. इथं 5 मिनिटात ते लोक नावं घेतील. नावं घेतल्यानंतर गजानन महाराजांची आरती होईल आणि महाप्रसादाला आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. चला घ्या पुढच्या.